नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तलाठी पदभरतीच्या निकालासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। स्वतः रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आहे, ज्याला आपण महसूल विभाग देखील म्हणतो, ज्यांच्या मार्फत ही भरती केली होती, त्यांच्याकडून एक न्यूजपेपर मध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे की तलाठी भरतीचा निकाल जो आहे तो जानेवारी पर्यंत लागेल। तर त्या न्यूज मध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूया आपण। तुमचा निकाल कधीपर्यंत लागेल त्याबद्दल यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, हेडिंग मध्ये काय म्हटलंय, तलाठी भरतीचा जानेवारी पर्यंत निकाल, 8 लाख उमेदवार प्रतीक्षेत, 16,000 जणांचे आक्षेप या ठिकाणी आलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, जे राज्य समन्वयक आहेत तलाठी भरती परीक्षेचे, त्यांनी स्वतः ही माहिती देण्यात आलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय त्याची माहिती पहा या ठिकाणी। परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी होती, त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे। पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल, तसेच जानेवारी पर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं सरिता नरके, राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षा यांच्याकडून माहिती आपल्याला या ठिकाणी पेपर मध्ये आलेली पाहायला मिळते आहे। अशाच प्रकारची माहिती ही त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून, महसूल विभागाच्या म्हणजेच रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या ट्विटर हँडल वरून त्यांनी ही माहिती प्रसिद्ध देखील केलेली आहे। तर पहा मित्रांनो, 2 दिवसामध्ये तुमचा निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल अशी त्यांनी माहिती दिली आहे आणि जानेवारी पर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची त्यांना अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यासोबतच मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की 9 जानेवारी 2024 ला पेसा संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे। मधील जी पदे आहेत त्याच्या संदर्भात वनरक्षकचा निकाल जो आहे तो त्याच्यामुळेच अडकून राहिलेला आहे। त्यासोबतच वनरक्षक बाबतीत देखील आपल्याला जानेवारी मध्येच माहिती त्याबाबत आपल्याला चांगली पाहायला मिळेल। तर तलाठी भरती बाबतची ही अधिकृत माहिती लोकसत्ता पेपर मध्ये आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। स्वतः मित्रांनो, त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलला देखील ही माहिती देण्यात आलेली आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट कडून। बाकी माहिती काय देण्यात आलेली आहे, बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील 2831 प्रश्नांवर 16,205 उमेदवारांकडून आलेले आक्षेप, 146 प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती, अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून 8 लाख उमेदवार परीक्षा निकालाच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र TCS कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून जानेवारी पर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवलेली आहे। त्यानंतर पुढे काय म्हटलंय मित्रांनो की तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते। छाननी अंती 4,466 जागांसाठी 10,41,713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी प्रत्यक्षात 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली। मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा 3 टप्प्यात आणि दिवसातील 3 सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते। उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तर सूचीबाबत काही आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुदत दिली होती। संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी 2831 प्रश्नांवर 16,205 आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते। या आक्षेपांपैकी एकूण वैध 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9,072 आक्षेप परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत। दरम्यान परीक्षेत एकूण 5,700 प्रश्न होते। आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपापैकी 9,000 आक्षेप TCS कंपनीने ग्राह्य धरले। त्यानुसार 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे। त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली। मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली। निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे। गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हा न्याय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे, असे जिल्हा समन्वयक तलाठी भरती परीक्षा सरिता नरके यांनी ही माहिती संपूर्ण आपल्याला या ठिकाणी अधिकृत त्यांच्या ट्विटर हँडलवर
हँडलवर रेव्हेन्यू डिपार्टमेंट कडून म्हणजेच महसूल विभागाकडून त्यांच्यातर्फे ट्विटर हँडलवर आपल्याला ही माहिती मिळालेली आहे। तशी लोकसत्ता पेपरमध्ये आलेली ही देखील माहिती आहे मित्रांनो। आपण सर्वांनी तलाठी भरती परीक्षेबाबत निकाला संदर्भातली संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे मित्रांनो। त्यासोबतच यांनी आनंदाची बातमी तुम्हाला अशा पद्धतीने दिलेली आहे की पुढील 2 दिवसात निकालाबाबतीत चांगली बातमी मिळेल आणि जानेवारीमध्ये म्हणजेच एंडिंग जानेवारी पर्यंत तुम्हाला नियुक्ती पूर्ण होतील अशी त्यांना अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो। याबाबत इतर कोणती नवीन अपडेट आलीच तर लगेच मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर व्हिडिओ बनवून नक्की कळवेल। त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 त्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल त्यासोबतच तलाठी भरती असेल वनरक्षक असेल या सर्व भरती जे बाकी आहेत निकाल बाकी आहेत त्या भरती संदर्भात देखील तुम्हाला माहिती त्या ठिकाणाहून मिळत राहील मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद।